काही लोकांना ना फार उचापत्या माझ्या बाबतीत बरं का, की मी हट्टी आहे, मी घमंडी आहे, मी गर्विष्ठ आहे, त्यामुळं मी एकटीच आहे, म्हणून माझा संसार तुटला, माझा नवरा माझ्यापासून दूर गेला, माझे नातेवाईक तुटले, असं त्या लोकांचं म्हणणं आहे बरं का. तर मला काय म्हणायचं आहे त्यांना, अरे बाबा तुमच्या बघा ना किती लागलेलं आहे, कशाला माझ्या खोलात जात आहे बरं का. आपलं बघावं काय आहे ते, सुतपातं आहे का आपलं, आपल्याला कोणी चांगलं म्हणतं आहे का. माझ्या प्रगतीवर जळण्यापेक्षा स्वतः काहीतरी करून दाखवा. हां, मी काय आहे ना हे समाजाला पण कळतं, माझ्या नातेवाईकांना पण माहिती आहे. माझा भाऊ गेल्यानंतर माझ्या घराचा कणा मला मानतायत माझे नातेवाईक, मला मानतायत. 5 बहिणी आम्ही, 5 बहिणीतनं मला मानतायत की त्या घराचा कणा आता संगीता वानखेडे आहे बरं का. त्यामुळं मी, आणि शिवाय मी स्त्री आहे बरं का, मला त्याचा अभिमान आहे. स्त्री असूनसुद्धा मी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडते. त्याच्यामुळं तू जे काय करतोय ना ते तुझ्या बापाची कमाई आहे, त्याच्यावर तू नाचतोय, तर तू नाच, तू माझ्यावर कशाला जळतोय. अरे दोस्ती मी कुस्ती नाही करते ना, असं कुठं जळायचं असतं का जळकुट्या माणसा. तू तुझं बघ ना, का जळतो माझ्यावर. म्हणे हट्टी स्त्रिया, त्यांचं घर तुटतं. अरे असू दे, माझं तुटलं, माझ्या नवऱ्याला मी दूर केलं, हो, मला आहे माझ्यावर घमंड, मला आहे माझ्यावर माज, मला आहे माझ्या कर्तृत्वावर मस्ती. बोल, तुला काय म्हणायचं. तू तुझं कर ना बाबा, तू तुझं बघ, तुझी लेकरं, तुझी बायको, तुझं सांभाळ ना. का उठला सुटला की माझ्याच घरावर बघतोय, का उठला सुटला की माझ्यावरच लक्ष ठेवतोय. तिकडं ठेव ना दुसरीकडे लक्ष, तुला कामधंदा नाही का काय. चाललंय सांगाय.